संकेत लुथरा एक महत्त्वाची मीटिंग संपवून हॉटेलच्या खोलीत परत येतो. तो खूपच रागावलेला आणि अस्वस्थ दिसत होता. खोलीत शिरताच त्याने हातातली फाईल जमिनीवर फेकून मारली. जिया जी खिडकीजवळ उभी होती ती त्याच्याकडे वळते. संकेत खूपच संतापलेला वाटत होता. डोकं फिरवलंय असंही कोणी करतो का? मन तर होतं सगळं फोडून टाकावं. संकेत आपलं डोकं धरत रागाने सोफ्यावर बसतो. आज तो एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी गेला होता, जिथे त्याला समजलं की तो प्रोजेक्ट ज्यासाठी तो एका महिन्यासाठी स्वित्झर्लंडला आला होता त्याची वेळ वाढवण्यात आली आहे. त्यामुळे त्याला आता 1 महिना नाही तर तब्बल 4 महिने इथे राहावं लागणार होतं. हे ऐकताच संकेत खूपच अस्वस्थ झाला. तो आपलं सगळं काम बाजूला ठेवून फक्त या 1 महिन्यासाठी इथे आला होता. पण आता पुढच्या 4 महिन्यात त्याचं पूर्ण वेळापत्रक बिघडणार होतं आणि त्यामुळे त्याचं मोठं नुकसान होणार होतं. तो अक्षरशः संतापाने तडफडत होता. संकेत तसाच बसलेला असतो तेव्हा अचानक जिया त्याच्यासमोर येऊन उभी राहते. संकेत डोकं वर करून तिच्याकडे पाहतो आणि आश्चर्यचकित होतो, कारण तिच्या हातात पुन्हा तोच हंटर होता जो ती याआधीही घेऊन आली होती. जियाच्या हातात तो हंटर पाहून संकेतला जाणवतं की त्याने तिच्यासमोर आपला राग व्यक्त केला होता, म्हणून तिने असं केलं. संकेत एक खोल श्वास घेतो आणि स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करतो. तो उठतो आणि जियाच्या जवळ जातो. जियाकडे पाहताच त्याच्या चेहऱ्यावरील राग निवळतो. तो तिच्या हातातून हंटर घेतो आणि दूर फेकून देतो. जिया शांतपणे त्याच्याकडे पाहत राहते. संकेत तिच्या जवळ येऊन तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातांनी धरतो आणि अत्यंत मृदू आवाजात म्हणतो, नाही जिया, आजपासून असं पुन्हा कधीही करू नकोस. मला कितीही राग आला तरीही तू ही गोष्ट कधीच करणार नाहीस. मी तुला कधीही हात लावणार नाही, तुला कधीच त्रास देणार नाही. जिया फक्त त्याच्याकडे पाहत राहते. संकेत तिला आपल्या छातीशी कवटाळतो. का माहीत नाही, पण जियाला मिठीत घेताच संकेतच्या मनाला विलक्षण शांती लाभते. तो तिला घट्ट पकडतो. त्याच्या हृदयाची धडधड पूर्वीसारखी शांत होते आणि श्वासही स्थिर होतो. त्याचा राग जणू मावळून जातो. काही वेळ तिला मिठीत ठेवल्यानंतर तो अलगद मागे सरतो आणि तिच्या डोळ्यात पाहतो. जिया देखील त्याच्याकडे एकटक पाहते. संकेतच्या नजरा तिच्या चमचमणाऱ्या डोळ्यांवर स्थिरावतात आणि मग हळूहळू तिच्या चेहऱ्यावर फिरू लागतात आणि मग त्याच्या नजरा तिच्या गुलाबी ओठांवर स्थिरावतात. जियाचे कोमल मऊ ओठ पाहून संकेतच्या मनात वेगळेच विचार येऊ लागतात. तो हळूहळू तिच्या जवळ जातो आणि तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवतो. तो अत्यंत सौम्यपणे, प्रेमाने आणि नजाकतीने तिला किस करू लागतो. त्याच्या स्पर्शात कोणताही आक्रमकपणा नसतो. त्याला जियाला जराही वेदना द्यायच्या नसतात, फक्त तिला प्रेम द्यायचं असतं. विकीने त्याला सांगितले होते की हा जियाच्या ट्रीटमेंटचा भाग असेल की त्याने तिच्याशी प्रेमाने वागावं. पण संकेतला जाणवत होतं की तो जियावर अपेक्षेपेक्षा जास्त प्रेम करू लागला आहे. काही सेकंद तो तिला असंच किस करत राहतो, पण जियाच्या ओठांत कोणतीही हालचाल होत नाही. मात्र ती याआधीप्रमाणे पुन्हा डोळे मिटून घेते. संकेत जेव्हा किस थांबवून तिला पाहतो तेव्हा तिचे डोळे बंद असतात. हे पाहून त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मित रेषा उमटते. जिया मग हळूच डोळे उघडते आणि त्याच्याकडे पाहते. संकेत तिचा चेहरा हाताने अलगद पकडून म्हणतो, पुढच्या वेळेस जेव्हा मी रागात असेन किंवा तणावात असेन तेव्हा तुझ्या हातात तो हंटर नसेल तर तुला असं करायचं आहे. माझ्याजवळ येऊन मला किस करायचं. हे माझं नवीन राग शांत करण्याचं तंत्र आहे. संकेतच्या चेहऱ्यावर एक खट्याळ हास्य उमटतं. त्यानंतर संकेत जियाला उचलतो आणि म्हणतो, तू अजूनही आंघोळ केलेली नाहीस ना? चला आपण एकत्र आंघोळ करूया. तो तिला बाथरूममध्ये घेऊन जातो. कोमट पाण्याचा टब भरतो आणि मग तिच्या शरीरावरचे कपडे अलगद काढू लागतो. जिया त्याच्याकडे एकटक पाहत राहते, जणू काही त्याच्या प्रत्येक हालचालीचे निरीक्षण करत असते. संकेत अतिशय सावधगिरीने, प्रेमाने तिच्या शरीरावरील वस्त्र काढतो. नंतर तो स्वतःचेही कपडे काढतो. दोघंही आता निर्वस्त्र असतात. संकेत तिला पुन्हा आपल्या बाहूत घेतो आणि हळुवारपणे कोमट पाण्याच्या टबमध्ये उतरवतो. जियाला आपल्या मांडीवर बसवून तो प्रेमाने तिच्या शरीराला स्पर्श करू लागतो. संकेतची नजर पुन्हा एकदा जियाच्या जखमांवर जाते आणि त्या पाहून त्याच्या डोळ्यात पाणी तरळते. त्याच्या हृदयाला पुन्हा एकदा वेदना होऊ लागतात. छातीत कळ उठते. तो स्वतःला सावरत जियाला हळुवारपणे अंघोळ घालू लागतो. जिया देखील शांतपणे संकेतच्या कुशीत पडून राहते. संकेत तिला जसे बसवतो ती तशीच बसते. आपल्या जागेवरून हलतही नाही. जियाच्या या हालचाली पाहून संकेतच्या मनाला खूप यातना होऊ लागतात. तिची ही शांतता तर त्याच्या हृदयाला जणू सुरीसारखी भेदत होती. किती काही सहन केलं असेल बिचारीने, की आज जिवंत असूनही एका निर्जीव शरीरासारखी झाली आहे. तिला कधीपासून या यातनांचा सामना करावा लागला असेल. संकेतला आता फारच बेसब्री वाटू लागली होती. आर्यनला भेटून हे जाणून घ्यायची की जियावर झालेले हे अत्याचार कशामुळे झाले. हे सगळं आर्यननेच केलं आहे का? जर हे खरं असेल तर मग संकेतपासून त्याला कोणीही वाचू शकत नव्हतं. कधी काळी आर्यन संकेतचा जिवलग मित्र होता. त्यामुळे संकेतला यावर विश्वास ठेवणं कठीण जात होतं की आर्यन असं काही करू शकतो.
सगळ्यांसमोर तर तो एक सुसंस्कृत सभ्य व्यक्ती म्हणून वावरत असे, पण जर तो खरोखरच एक विकृत माणूस असेल तर रिधिमाची त्याच्यासोबत लग्न करून त्यांनी खूप मोठी चुकी केली आहे. संकेतला आता रिधिमाची ही चिंता वाटू लागली होती. जर आर्यन खरोखरच मानसिक विकृती असलेला असेल तर त्याच्यासोबत राहणं रिधिमासाठी किती धोकादायक ठरू शकतं. संकेत जियाला आंघोळ घातल्यानंतर तिला कपड्यांमध्ये लपेटून लहान मुलासारखा आपल्या कुशीत उचलून बाहेर आणतो. खोलीतील हीटर आधीच सुरू होता, त्यामुळे खोलीचे तापमान देखील उबदार होते. संकेत जियाला प्रेमाने पलंगावर झोपवतो. जिया टक लावून त्याच्याकडे बघत होती. तिची ती निरागस नजर खूपच गोड आणि गोंडस वाटत होती, अगदी एका लहानशा बाळासारखी. संकेत विकीने दिलेल्या काही औषधांच्या ट्यूब आणतो आणि जियाच्या जखमांवर अलगदपणे औषध लावतो. त्या भयावह जखमा पाहून त्याचे हात नक्कीच थरथरत होते, पण त्याने हिंमत न गमावता आपले काम सुरूच ठेवले. जियाच्या सगळ्या जखमांवर औषध लावल्यानंतर तो तिला कपडे घालतो आणि प्रेमाने झोपवतो. संकेत स्वतःही कपडे घालून जियाच्या बाजूला येऊन बसतो. मग तो टीव्हीचा रिमोट उचलून जियाचा आवडता कार्टून चॅनल सुरू करतो. कारण मागच्या वेळी त्याने पाहिलं होतं की जिया संपूर्ण रात्र टीव्ही समोर बसून कार्टून शो बघत होती. दोघं बराच वेळ कार्टून शो बघत राहतात. संकेत प्रेमाने जियाचे केस कुरवाळत तिला आपल्या कुशीत झोपवतो. त्याला तिला सुरक्षित वाटू द्यायचं होतं. तिच्या मनातील भीती दूर करायची होती. थोड्या वेळाने जेवण येते आणि संकेत आपल्या हाताने जियाला जेवण भरवतो. त्यानंतर तिला औषधही देतो. जेवल्यानंतर संकेत जियाला आपल्या मिठीत घेऊन झोपतो आणि जियाही नकळत झोपून जाते. थोड्या वेळाने संकेतचा फोन वाजतो आणि त्याची झोप खुलते. तो खूप हळुवारपणे जियाला आपल्या मिठीतून सोडवतो, जेणेकरून ती जागी होऊ नये, आणि तो फोन घेऊन बाल्कनीत जातो. फोन आकाशचा होता. संकेत फोन उचलून म्हणतो, "हं भाऊ." आकाश आपल्या ऑफिसमध्ये बसून काम करत असतो. फोन उचलताच तो विचारतो, "तू कसा आहेस आणि जिया कशी आहे?" संकेत खोलीत डोकावून पाहतो. जिया शांत झोपलेली असते. तो उत्तर देतो, "ती ठीक आहे भाऊ, आणि मीही ठीक आहे. सध्या ती झोपली आहे." आकाश मान हलवत म्हणतो, "बरं आहे. आणि हे तू मेलमध्ये काय पाठवलंस? तुझं काम अजून 3 महिने वाढवलं गेलंय? आता तू 4 महिने स्वित्झर्लंडमध्ये राहणार आहेस?" संकेत दीर्घ श्वास घेत म्हणतो, "हो भाऊ, प्रोजेक्टचं काम पुढे ढकलण्यात आले आहे आणि त्याची मुदतही वाढली आहे. मी माझा संपूर्ण शेड्यूल व्यवस्थित ठरवून आलो होतो. मला काय माहिती होतं की इकडे आल्यावर असं काही होईल. प्रोजेक्टमध्ये काही अडचणी आल्या आहेत, म्हणूनच वेळ वाढवावा लागला. पण जर मी 4 महिने इथे राहिलो तर तिकडचं माझं सगळं नियोजन बिघडेल आणि आमच्या कंपनीचं मोठं नुकसान होऊ शकतं." आकाश म्हणतो, "संकेत, ज्यासाठी तू गेला आहेस तो प्रोजेक्ट फेल गेला तरी आपलं मोठं नुकसान होईल. तुला माहिती आहे की तो प्रोजेक्ट आपल्या कंपनीसाठी किती महत्त्वाचा आहे?" संकेत हताश स्वरात म्हणतो, "माहिती आहे भाऊ, म्हणूनच तर समजत नाही आहे काय करावं. जर हा प्रोजेक्ट बाकीच्या प्रोजेक्ट्स इतका महत्त्वाचा नसता तर मी परत गेलो असतो, पण आता सोडताही येत नाही. माझ्यासाठी तर पुढे दरी आणि मागे खोल दरी अशी परिस्थिती झाली आहे." त्यावर आकाश म्हणतो, "तुला इथल्या गोष्टींची चिंता करण्याची गरज नाही. तू तिकडच्या प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित कर. तुझं इथलं काम मी सांभाळतो. बाबा थोडी जबाबदारी उचलतील आणि मीही तुझ्या कामावर लक्ष ठेवेन. इथली काळजी सोड आणि स्वित्झर्लंडच्या प्रोजेक्टवर लक्ष दे. तो प्रोजेक्ट आपल्या कंपनीसाठी खूप महत्त्वाचा आहे. जर तो यशस्वी झाला तर आपल्या स्वित्झर्लंडमध्ये शाखा सुरू होतील आणि तुला माहीत आहे आपल्यासाठी ही किती मोठी संधी असेल." संकेत आपले डोके हलवत म्हणाला, "माहिती आहे भाऊ. थँक्यू सो मच. तुम्ही तर माझ्या डोक्यावरचं ओझं हलकं करून टाकलं. मला तर काहीच समजत नव्हतं की काम कसं मॅनेज करू. त्यात जियाचा देखील मला सांभाळ करायचा आहे." संकेतच्या बोलण्यावर आकाश हलकीशी स्मित करत म्हणाला, "काय म्हणतोस? माझा लहान भाऊ आता जबाबदार होतोय, आपल्या पत्नीची काळजी घेतोय. खूप छान. असं वाटतंय की तुमच्या हनीमून ट्रिपने तुम्हा दोघांना एकत्र आणण्यात चांगलाच हातभार लावला." संकेतने डोळे फिरवत म्हणाला, "अरे भाऊ, तुम्ही पण ना." पण लगेचच त्याचा चेहरा जरा गंभीर झाला. तो म्हणाला, "भाऊ, रिधिमा कशी आहे? तिचा फोन आला होता का?" आकाशने उत्तर दिलं, "हो, तिने फोन केला होता. ती एकदम खुश आहे आणि आर्यनसोबत खूप आनंदात आहे." हे ऐकून संकेत विचारात पडला. काही क्षण शांत राहून तो म्हणाला, "भाऊ, मला तुला जियाबद्दल काही सांगायचं आहे." आकाशने मान हलवून विचारलं, "हं, सांग ना. काय झालं?" संकेतला काही कळेना की त्याने आकाशला सर्व सांगावं की नाही. त्याने आपल्या पत्नीबाबत झालेल्या भयंकर गोष्टी सांगाव्या का नाहीत हे त्याला उमगत नव्हतं. काही वेळ विचार केल्यावर तो आकाशच्या आवाजाने भानावर आला. "हॅलो संकेत, तिकडे आहेस ना?" संकेत लगेच भानावर येत म्हणाला, "हो भाऊ, मी इथेच आहे." "नाही, तसं काही नाही, फक्त जियाची तब्येत जरा ठीक नव्हती, तेच सांगायचं होतं." हे ऐकून आकाश लगेचच म्हणाला, "तब्येत बिघडली? कशी काय? काय झालं तिला?" संकेत म्हणाला, "काही नाही भाऊ, तिने थंडीत आईस्क्रीम खाल्लं त्यामुळे जरा सर्दी झाली आहे. बाकी काही गंभीर नाही. तू काळजी करू नकोस. मी लवकरच काम पूर्ण करून परत येण्याचा प्रयत्न करतो."
आकाशने मान हलवून उत्तर दिलं. बरं झालं. काळजी घेत जा आणि जियाचा पण व्यवस्थित सांभाळ कर. इथल्या कामाची काही काळजी करू नकोस. सगळं मी मॅनेज करतो. काही वेळ दोघांनी बोलून फोन कट केला. संकेतने फोन बाजूला ठेवला आणि मागे वळताच अचानक त्याच्या तोंडून जोरात किंकाळी निघाली. आ! संकेत घाबरला, कारण त्याच्या मागे जिया शांतपणे उभी होती. तिच्या चेहऱ्यावर अगम्य भाव होते. अचानक तिला मागे पाहून संकेतला असं वाटलं जणू त्याने एखादं भूतच पाहिलं. संकेतने हृदयावर हात ठेवत खोल श्वास घेत मन शांत करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला, जिया, तुला काही अक्कल आहे का? मी तुला किती वेळा सांगितलं की असं अचानक माझ्यासमोर येऊ नकोस. अक्षरशः माझं हृदय बंद पडतंय असं वाटलं. पण जिया शांत होती. ती काहीही बोलली नाही, फक्त संकेतकडे पाहत राहिली. संकेतने तिच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं, तू इथे काय करतेस? तू तर झोपली होतीस ना? पण जियाने काही उत्तर दिलं नाही. संकेतने तिला आत नेत म्हणाला, इथे उभी राहू नकोस, खूप थंडी आहे, तू आजारी पडशील. संकेतने तिला बेडवर बसवलं आणि म्हणाला, इथे शांतपणे बस आणि कार्टून बघ, मी थोडं ऑफिसचं काम पूर्ण करतो. संकेतने टीव्ही चालू केला आणि जियासाठी कार्टून शो लावला. त्यानंतर तो लॅपटॉप उघडून ऑफिसचं काम करू लागला. जिया काही वेळ त्याच्याकडे पाहत राहिली. मग तिने नजर वळवली आणि परत खिडकीकडे पाहू लागली. थोडा वेळ जाताच ती उठून खिडकीपाशी गेली आणि बाहेर पाहू लागली. बाहेर सौम्य ऊन पडलं होतं आणि सर्वत्र बर्फाचं साम्राज्य होतं. दृश्य स्वर्गासारखं भासत होतं. खूप सुंदर. थंड वाऱ्यामुळे जियाचे केस उडत होते, पण तिच्या नजरा बाहेरच खिळलेल्या होत्या. संकेतने लॅपटॉपमधून लक्ष काढून पलंगाकडे पाहिला आणि पाहतो तर जिया तिथे नव्हती. तो लगेच इकडे तिकडे पाहू लागला आणि बघतो तर काय, ती परत खिडकीपाशी उभी होती. तिची ही वागणूक पाहून संकेत गोंधळून गेला. ती वारंवार खिडकीकडे का जात आहे हे त्याला समजत नव्हतं. संकेत तिच्याजवळ जाऊन म्हणाला, तुला बाहेर जायचं आहे का? जिया हळूच वळून त्याच्याकडे पाहू लागली, पण उत्तर दिलं नाही. तिने कुठलाही इशाराही केला नाही, ज्यामुळे संकेत काही समजू शकेल. शेवटी संकेत म्हणाला, ठीक आहे, तर मग आज असं करूया, आपण बाहेर फिरायला जाऊया. पटकन तयार हो, आपण बर्फात खेळायला जाऊया. ठीक आहे ना? जिया अजूनही काही प्रतिक्रिया देत नव्हती आणि संकेतने खोल श्वास घेत बडबडत म्हटलं, कधी बोलशील काही? वाटतंय की तुला ठीक करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. आशा करतो की माझ्या मेहनतीचं फळ चांगलं मिळेल. संकेतने जियासाठी खूप सारे कपडे काढले आणि एक एक करून तिच्यावर ठेवत पाहू लागला की कोणती ड्रेस तिच्यावर जास्त चांगली दिसेल. शेवटी काही वेळ ट्राय केल्यानंतर त्याने गरम कपडे निवडले आणि तिला ते घालायला लावले. संकेतने जियाला समोर उभं करून आपल्या छातीवर हात क्रॉस करत आणि बोट ठोठावत तिच्याकडे वरपासून खालपर्यंत पाहिलं. कपडे तर खूप सुंदर दिसत आहेत तुझ्यावर. आता फक्त तुझे केस व्यवस्थित करायचेत. चल, एक छानसा हेअरस्टाईल करूया. संकेतने जियाला आरशासमोर उभं केलं आणि आपल्या फोनमध्ये काहीतरी पाहू लागला. तो यूट्यूबवर एक व्हिडिओ पाहत होता आणि त्याच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन स्पष्ट करत होते की तो अत्यंत गंभीरतेने आणि लक्ष देऊन पाहत आहे. थोड्या वेळाने संकेतने जियाला खुर्चीवर बसवलं आणि कंगवा हातात घेत तिचे केस विंचरू लागला. तो एकीकडे व्हिडिओ पाहत होता आणि दुसरीकडे तिच्या केसांची स्टाईल बनवत होता. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तो केसांच्या 2 वेण्या घालण्याचा प्रयत्न करत होता. शेवटी त्याने जियाच्या दोन्ही बाजूंना 2 वेण्या घातल्या. मग त्याने एकदा फोनकडे पाहिलं आणि एकदा जियाकडे. फोनमध्ये ज्या व्यक्तीने हेअरस्टाईल बनवलं होतं त्याच्या वेण्या एकदम परफेक्ट होत्या, पण संकेतच्या वेण्यांकडे पाहून कोणीही हसू आवरू शकणार नव्हतं. एक वेणी वर, एक खाली, दोन्ही वेड्या वाकड्या आणि अगदीच विचित्र दिसत होत्या. हे पाहून संकेतने खोल श्वास घेत म्हटलं, परत ट्राय करावं लागेल का? आता कळलं मुलींना तयार होण्यासाठी इतका वेळ का लागतो. अर्धा वेळ तर फक्त केसांमध्ये जातो आणि उरलेला मेकअपमध्ये. शेवटी 1 तास मेहनत केल्यानंतर संकेतने काही प्रमाणात व्यवस्थित वेण्या घातल्या. या 1 तासात जिया शांतपणे बसून होती आणि संकेत तिच्यावर प्रयोगच करत होता. तिच्या केसांचा तर पूर्ण सत्यानाश झाला होता. कधीकधी तर ती अशी दिसत होती की कोणी पाहिलं तर हसून वेडीच होईल. संकेतने जियाचे वेगवेगळ्या पोजमध्ये फनी फोटो काढले, कारण ती खूप मजेदार दिसत होती. काही वेळा तर संकेत स्वतः तिचं रूप पाहून जोरजोरात हसू लागला. शेवटी जियाकडे पाहून संकेतने आपल्या कपड्यावरचा घाम पुसत एक मोठा उसासा टाकत म्हटलं, फायनली 1 तासाची मेहनत रंगाला आली. सुंदर दिसतेस आणि खूप क्यूटही. संकेतने जियाचे गाल हलकेसे ओढले, कारण ती खूप गोड दिसत होती. त्यानंतर त्याने तिच्या ओठांवर हलकासा लिपग्लॉस लावला, ज्यामुळे तिचे गुलाबी ओठ अजूनच आकर्षक दिसू लागले. लिपग्लॉस लावताना संकेतची बोटं जियाच्या ओठांना स्पर्श करत होती आणि त्याच्या संपूर्ण शरीरात एक थरथर पसरली. तिच्या ओठांचा तो मऊ स्पर्श त्याच्या मनात एक वेगळाच प्रभाव पाडत होता. संकेतने आपले ओठ चाटले, कारण जियाचे ओठ पाहून त्याला मोह आवरता येत नव्हता. तो स्वतःला रोखण्याचा खूप प्रयत्न करतो, पण शेवटी तो आपल्या मनाच्या इच्छेपुढे हार मानतो. संकेतने जियाचा चेहरा आपल्या हातांनी अलगद धरला आणि तिच्या ओठांवर आपल्या ओठांचा स्पर्श केला.
जियाला कळलंच नाही की काय चाललं आहे. संकेतने तिच्या ओठांवर अत्यंत प्रेमाने आणि हळुवारपणे किस केलं. शेवटी स्वतःला संतुष्ट केल्यानंतर संकेतने किस थांबवला आणि आपलं डोकं खाजवत हसून म्हणाला, आय एम सॉरी, पण जर ओठ एवढे सेडक्टिव्ह असतील तर मी स्वतःला कसं रोखू? आता तू बाहेर जाण्यासाठी पूर्ण तयार आहेस. चला. जियाला तयार केल्यानंतर संकेत फटाफट आपले कपडे बदलून घेतो. तो कॅज्युअल कपड्यांमध्येही जबरदस्त हँडसम दिसत होता. तयार झाल्यानंतर तो आरशासमोर उभा राहून आपले केस सेट करू लागतो. पाठीमागे जिया उभी राहून त्याच्याकडे पाहत होती. आरशातून जियाने त्याच्याकडे पाहिलेलं पाहून संकेत हलकंसं हसत म्हणाला, असं काय पाहत आहेस? माहीत आहे मी खूप हँडसम आहे. असंच सगळ्या शहरातल्या मुली माझ्या मागे वेड्या नाही आहेत. फक्त एक तू आहेस जी मला काही भाव देत नाहीस. बाकीच्या तर माझ्यासाठी जीव द्यायलाही तयार आहेत. संकेत स्वतःवर खूप गर्व करू लागतो, पण जिया त्याच्या बोलण्यावर काहीही प्रतिक्रिया देत नाही. दोघंही तयार झाल्यानंतर संकेत जियाचा हात धरतो आणि तिला हॉटेलच्या बाहेर घेऊन जातो. दोघंही गाडीत बसतात आणि लवकरच संकेतची गाडी स्वित्झर्लंडमधील एका प्रसिद्ध ठिकाणी पोहोचते. तिथे सर्वत्र बर्फ पसरलेला असतो. काही लोक स्केटिंग करत होते, काही जण आनंदाने खेळत होते, स्नोमॅन बनवत होते, बर्फाचे गोळे एकमेकांवर फेकत होते आणि सेल्फी काढत होते. जिया अतिशय शांतपणे हे सगळं पाहत होती. संकेत तिचा हात धरून तिला बर्फाच्या आत घेऊन जातो आणि प्रेमाने तिच्या हाताने स्नोमॅन बनवायला लावतो. तो तिच्यासोबत खेळतो, तिच्यावर बर्फ फेकतो, तिच्यासोबत खूप मजा करतो, पण तरीही जियाच्या चेहऱ्यावर कोणताच हावभाव उमटत नाही. ती अगदी इमोशनलेस होती आणि संकेत जसं सांगत होता तसंच करत होती. जियाच्या अशा निर्जीव प्रतिक्रियेने संकेतच्या चेहऱ्यावरील हसू हळूहळू उदासीमध्ये बदलतं. तरीही तो हार मानत नाही. मी प्रयत्न करायला थांबवणार नाही जोपर्यंत जिया तिच्या धक्क्यातून बाहेर येत नाही. तिच्यातल्या भावनांचे कण पुन्हा जागे होत नाहीत. ही तर फक्त सुरुवात आहे. अजून खूप मोठा प्रवास बाकी आहे. त्यामुळे हिंमत टिकवून ठेवावी लागेल. संकेत स्वतःशीच हे ठरवतो. दुसरीकडे आकाश एका महत्त्वाच्या बिझनेस मीटिंगनंतर एका हॉटेलमधून बाहेर पडत असतो आणि गाडीचं दार उघडणार इतक्यात त्याची नजर अचानक एका व्यक्तीवर पडते आणि तो स्तब्ध होतो. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या हॉस्पिटलमधून त्याची एक्स बायको रायना बाहेर येत होती. तिच्या शेजारी एक मध्यमवयीन अतिशय फॅशनेबल स्त्री होती, जिच्या चेहऱ्यावर अहंकार आणि गर्व स्पष्टपणे झळकत होता. रायनाने एक शॉर्ट स्कर्ट घातला होता आणि ती अतिशय हॉट आणि सेक्सी दिसत होती. कोणीही सांगू शकत नव्हतं की ती घटस्फोटित आहे आणि एका मुलीची आई आहे. तिच्या परफेक्ट फिगर, गोरा रंग आणि परफेक्ट नाकनक्षांमुळे ती अजूनही एखाद्या फॅशन इंडस्ट्रीच्या मॉडेलसारखी दिसत होती. रायना आणि तिच्या आईचे चेहरा खूपसा एकसारखे दिसत होते. दोघींच्या चेहऱ्यावर सारखाच अहंकार आणि गर्व स्पष्ट दिसत होता. रायनाला तिथे पाहून आकाश थोडा थबकतो, पण त्याचे हावभाव गडद आणि कठोर होतात. पण त्याचवेळी त्याची नजर रायनाच्या शेजारी असलेल्या एका छोट्या गोड मुलीवर पडते. कायरा, माझी मुलगी कायरा. आपली मुलगी पाहताच आकाशच्या हृदयाची धडधड वाढते आणि त्याच्या चेहऱ्यावर मोठं हसू उमटतं. रायना आणि तिची आई पाहून त्याला अजिबात आनंद होत नाही, पण आपल्या मुलीला पाहताच त्याचं काळीज एका क्षणात वितळतं. तो ताबडतोब रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जायला निघतो. रायना आणि तिची आई आपसात महत्त्वाचं काहीतरी बोलत हॉस्पिटल बाहेर येतात आणि आपल्या गाडीकडे जातात. आकाश भरभरून समोर जात असतो, पण अचानक रायनाची गाडी सुरू होते आणि काही क्षणातच तिथून निघून जाते. कायरा गाडीच्या खिडकीतून बाहेर पाहत असते. आकाश तिला पाहून आनंदाने हात हलवतो, पण ती कोणतीही प्रतिक्रिया देत नाही आणि गप्प बसून राहते. ती फक्त 3 वर्षांची होती, त्यामुळे तिला फारसं काही समजत नव्हतं. आकाश तिच्यापर्यंत पोहोचण्याआधीच रायना तिला घेऊन तिथून निघून जाते. आकाश हजारदा प्रयत्न करतो, पण रायना त्याला कधीही कायरासोबत भेटू देत नाही. घटस्फोटानंतरही रायना आणि कायराचा संपूर्ण खर्च आकाशच देत होता. त्याच्या उत्पन्नाच्या हिशोबाने 25% रक्कम रायनाला ॲलिमनी म्हणून मिळत होती, जी करोडोंमध्ये होती. इतकं सगळं करूनही रायनाने कायराला कधीही त्याच्याशी भेटू दिलं नव्हतं. आकाशने कायराच्या कस्टडीसाठी कोर्टात केस टाकला होता, पण आईकडून कस्टडी मिळवणं सोपं नव्हतं. तो इतक्या ताकदवान घराण्यातील असूनही लाचार वाटत होता. गाडी जाऊन गेल्यावर आकाश काही वेळ उदास उभा राहतो आणि मग हॉस्पिटलकडे पाहत विचार करतो. रायना कायराला हॉस्पिटलमध्ये का घेऊन आली असेल? तिची तब्येत ठीक आहे ना? मला हे शोधून काढायलाच हवं. तो ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जातो आणि आपल्या पॉवरचा वापर करून रायनाची अपॉइंटमेंट आणि डॉक्टरचे डिटेल्स मिळवतो. सामान्य लोकांसाठी हॉस्पिटलमध्ये अशा माहिती सहज मिळत नव्हत्या, पण आकाश लुथरा फॅमिलीचा मोठा मुलगा आणि लुथरा एंटरप्राइजेसचा चेअरमन होता. त्याच्याकडे सामान्य माणसापेक्षा 1000 पट जास्त ताकद होती. आकाशच्या सांगण्यावरून रिसेप्शनिस्ट त्याला सर्व माहिती काढून देते आणि आकाश त्या डॉक्टरला भेटतो, ज्याच्याकडे रायना कायराला घेऊन आली होती. काउंटरवरून आकाशला खात्री होते की रायना या रुग्णालयात कायरासाठीच आली होती, तिच्या आईसाठी नाही. डॉक्टरला भेटल्यानंतर आकाश पुन्हा हॉस्पिटलच्या बाहेर येतो. डॉक्टरने सांगितले की कायराची तब्येत काही दिवसांपासून थोडी बिघडलेली होती, म्हणून ते फक्त तिच्या चेकअपसाठी आले होते.
आकाशला खूप राग येत होता की कायराची तब्येत बिघडलेली असताना देखील रायनाने त्याला सांगण्याची तसदीही घेतली नाही. तो कायराचा बाप आहे, त्याला आपल्या मुलीबद्दल जाणून घेण्याचा पूर्ण हक्क आहे, पण रायनाने त्याच्याकडून तो हक्कही हिरावून घेतला. इकडे संकेत जियाला घेऊन एका रेस्टॉरंटमध्ये जातो आणि तिथे दोघेही बसून त्यांच्या जेवणाची वाट पाहत असतात. संकेत प्रेमाने जियाकडे पाहत असतो तर जिया शांतपणे बसलेली असते. जिया खिडकीबाहेर पाहत असते, जिथून गाड्या ये जा करत होत्या. आसपास थोडी बर्फ होती आणि काही लोक इकडे तिकडे फिरत होते. हवामान खूप छान होतं आणि नजारा तर त्याहूनही सुंदर होता. थोड्या वेळाने त्यांच्यासाठी गरमागरम जेवण येते. एक वेटर टेबलवर जेवण ठेवत म्हणतो, आपलं जेवण आनंदाने घ्या सर. आणि नंतर जियाकडे पाहून म्हणतो, एन्जॉय युअर फूड लिटिल गर्ल. हे ऐकताच संकेतने भुवया उंचावल्या. लिटिल गर्ल? संकेतने जियाकडे पाहिले. खरं तर तिच्या वेशभूषा आणि केश संभारामुळे ती खरोखरच शाळेत जाणाऱ्या एका लहान मुलीसारखी दिसत होती. संकेतने गळा साफ करत सरळ होऊन बसला. त्याने याकडे दुर्लक्ष करत जियाच्या प्लेटमध्ये जेवण वाढायला सुरुवात केली. जिया प्रथम प्लेटमध्ये, मग संकेतकडे पाहते. संकेत हसत म्हणतो, काय पाहतेस, जेवायला सुरुवात कर. संकेत स्वतःच्या प्लेटमध्येही जेवण वाढतो आणि जेवायला लागतो, पण जिया काही खात नाही. ती फक्त संकेतकडे पाहत राहते. इतक्या दिवसात जियाला संकेतच्या हाताने जेवण खाण्याची सवय झाली होती, कारण संकेतच तिला स्वतःच्या हाताने खाऊ घालायचा. त्यामुळे तिला स्वतःच्या हाताने जेवायला शिकण्याची संधीच मिळाली नव्हती. तिच्या मनात एक गोष्ट बसली होती, संकेतच तिला खाऊ घालणार. तिला स्वतःच्या हाताने खाण्याची परवानगीच नाही. संकेतला जाणवतं की जिया त्याच्याकडे एकटक पाहत आहे. तो थोडा चकित होऊन विचारतो, काय झालं, तू जेवत का नाही आहेस? तुला काही वेगळं खायचंय का, की हे जेवण आवडलं नाही? जिया काहीही न बोलता त्याच्याकडे बघत राहते. संकेत एक दीर्घ श्वास घेतो आणि स्वतःचं जेवण बाजूला ठेवून तिला स्वतःच्या हाताने जेवण भरवू लागतो. संकेतने जियाला जसेच पहिला घास भरवला तिने पटकन तोंड उघडले आणि जेवायला सुरुवात केली. हे पाहून संकेत हसतो. थोड्या वेळाने त्याचं जेवण संपतं आणि वेटर पुन्हा येतो बिल घेण्यासाठी आणि टेबल साफ करण्यासाठी. संकेत आपलं कार्ड त्याच्या हातात देतो. पेमेंट पूर्ण झाल्यावर वेटर म्हणतो, धन्यवाद सर, पुन्हा येत राहा. आणि तुमची मुलगी खूप गोड आहे, तिचं नाव काय आहे? हे ऐकताच संकेत म्हणतो, ओ थँक. वेट व्हॉट? संकेतचा चेहरा धक्क्याने खुला राहतो. मुलगी? संकेत आश्चर्यचकित होऊन वेटरकडे आणि मग जियाकडे पाहतो. संकेतचा एवढा मोठा धक्का बसलेला चेहरा पाहून वेटरही गोंधळतो. संकेत डोळे बारीक करून विचारतो, तुला ही माझी मुलगी कुठून वाटली? ही माझी मुलगी नाही, माझी बायको आहे. संकेतच्या या शब्दांनी यावेळी वेटरचं तोंड उघडं राहतं. तो एकदा जियाकडे तर एकदा संकेतकडे पाहतो. तो हळूहळू बोलतो, पण तुमच्या दोघांच्या वयात तर. पण यापुढे काही न बोलता तो पटकन मान खाली घालतो आणि माफी मागतो. माफ करा सर, मला माहीत नव्हतं. संकेतने अधिकच डोळे बारीक करत विचारलं, वयाने तुला काय म्हणायचंय? हो, मान्य आहे की ही माझ्यापेक्षा लहान आहे. थोडी नव्हे, खूपच लहान आहे. पण म्हणूनच ती माझी मुलगी असेल असं कोणी सांगितलं? विचार न करता काहीही बोलू नका. संकेत जियाला उठवतो आणि त्या वेटरला घुरत पाहत रेस्टॉरंटमधून बाहेर पडतो. तो वेटर हात जोडून त्यांना जाताना पाहतो आणि पुटपुटतो, मी असं काय चुकीचं बोललो? आता वयाने लहान दिसेल तर मुलगीच म्हणेन ना. माहीत नाही लोक आपल्या एवढ्या लहान मुलींशी लग्न का करतात. तो आपले भांडे उचलतो आणि तिथून निघून जातो. संकेत जियासोबत रस्त्यावर पुढे चालत होता. त्याच्या मनात अजूनही त्या वेटरच्या बोलण्याचा विचार फिरत होता. त्याने जियाला माझी मुलगी म्हटलं. संकेत सडलेला चेहरा करून म्हणाला, आंधळा होता का तो, की त्याला काही दिसत नव्हतं? मान्य आहे की मी जियापेक्षा थोडा मोठा आहे, पण इतकाही मोठा नाही की कोणी मला तिचा बापच समजेल. शेवटी काय विचार करून त्याने जियाला माझी मुलगी म्हटलं? नॉनसेन्स. मग तो एकदम थांबला आणि जियाला स्वतःकडे वळवले. जिया शांतपणे उभी होती, त्याच्याकडे बघत. संकेत तिच्याकडे वरपासून खालपर्यंत पाहू लागला आणि विचार करू लागला, या गेटअपमध्ये ती खरोखर लहान मुलगीच वाटते. जर ती अशीच राहिली तर कोणीही तिला माझी मुलगीच समजेल. नाही, काहीतरी करावं लागेल. एक काम करतो, तिच्या 2 वेण्या सोडवतो. ह्याच्यामुळे ती शाळेत जाणाऱ्या मुलीसारखी दिसते. संकेत जियाला म्हणाला, आय एम सॉरी जिया, पण मला तुझ्या वेण्या सोडाव्या लागतील. तू एक काम कर, केस मोकळे ठेव. जिया काही प्रतिक्रिया देत नाही. संकेतने अलगद तिच्या वेण्या सोडवल्या आणि तिचे केस मोकळे केले. तिचे केस वाऱ्यात उडू लागले आणि तिच्या चेहऱ्यावर येऊ लागले. मोकळ्या केसांत जिया अजूनही गोंडस आणि निरागस दिसत होती. संकेत हलकं हसला आणि प्रेमाने तिच्या चेहऱ्यावरून केस मागे सारले. दोघेही एकमेकाच्या डोळ्यात पाहत होते. संकेत म्हणाला, मला माहीत नाही, पण मी आधी हे का पाहिलं नाही? मी आजवर तुझ्यासारखी सुंदर मुलगी पाहिली नाही. खरंच सांगतो, तू खूप सुंदर आहेस. जियाने काही प्रतिक्रिया दिली नाही, फक्त तिच्या मोठ्या निरागस डोळ्यांनी संकेतकडे पाहत राहिली. संकेतने तिचे जॅकेट व्यवस्थित केले, तिला उबदार ठेवण्यासाठी. मग तिचा हात हातात घेत तो म्हणाला, जिया तू खूप गोड आहेस, खूप सुंदर आहेस. जर तू बोलू लागलीस
तर नक्कीच तुझा आवाजही खूप गोड असेल. प्लीज प्रयत्न कर ना. मी तुला हसताना बोलताना पाहू इच्छितो. तुझ्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत. कधी ऐकायला मिळेल तुझा आवाज. संकेतने एवढं बोलूनही जियामध्ये कोणताही बदल दिसला नाही. तो निराश झाला. त्याला खूप एकटं वाटू लागलं. तो हलकेच जियाला मिठी मारतो, पण तिच्या चेहऱ्यावर कोणतीही भावना उमटत नाही. इकडे आकाश एका मोठ्या बंगल्याच्या बाहेर पोहोचतो. बंगला मोठा होता, पण त्याच्या घरा इतका मोठा नव्हता. त्याने खोल श्वास घेतला आणि एक नजर बंगल्यावर टाकली. मग तो बेल वाजवतो. थोड्याच वेळात दरवाजा उघडतो आणि रायना आकाशला पाहून एकदम दचकते. तू इथे? काय करतोयस इथे? रायनाच्या चेहऱ्यावर आश्चर्य होते. आकाशच्या चेहऱ्यावर थोडं संतापाचे भाव उमटले. तो पाहतो की रायनाने एक शर्ट घातला होता, पण तिचे कपडे थोडे विस्कटलेले होते आणि खांदा उघडा होता. रायनाने पटकन आपले कपडे व्यवस्थित केले आणि शर्ट खांद्यावर सरकवला. आकाशने डोळे फिरवले आणि वैतागून नजर दुसरीकडे फिरवली. मग तो गळत भावनांसह थेट घरात घुसतो. रायना हादरली आणि त्याच्या मागे गेली. आकाश, हे काय करतोयस? तू असं माझ्या घरी कसं शिरू शकतोस? तेव्हाच आकाशची नजर सोफ्यावर बसलेल्या एका पुरुषावर पडली. तो शर्ट शिवाय बसला होता आणि रायनाने ज्या शर्टचे बटन उघडे ठेवले होते तो बहुधा त्याचाच होता. हे दृश्य पाहून आकाशला अंदाज बांधायला वेळ लागला नाही की त्याच्या येण्याआधी ते काय सुरू होतं. आकाशने आपल्या मुठी घट्ट दाबल्या. रायनाला देखील अस्वस्थ वाटत होतं. तो माणूसही सोफ्यावरून उठला. आकाशने त्या माणसाकडे पूर्ण दुर्लक्ष करत रायनाला विचारले, कायरा आजारी आहे आणि तू मला सांगितलं सुद्धा नाही. मला सांगशील का, असं का केलंस? त्याच्या बोलण्यावर रायना भुवया उंचावून हात छातीवर घालते आणि म्हणते, तुला हे कसं कळलं की कायरा आजारी आहे? तू आम्हाला फॉलो करत आहेस? आमच्या मागे कोणाला ठेवले आहेस? आकाश चिडला होता, पण त्याने स्वतःला सावरला आणि म्हणाला, मी तुम्हाला हॉस्पिटलमधून बाहेर येताना पाहिलं आणि मग शोधून काढलं की तुम्ही तिथे का गेलात. कायरा आजारी आहे आणि तू मला सांगितलं नाहीस. मी तिचा बाप आहे. मला माहिती असणं आवश्यक आहे. रायना आपल्या डोळे फिरवत म्हणाली, कम ऑन आकाश, तुला काय फरक पडतो कायरा जगली किंवा मेली तरी? आकाश रागाने म्हणाला, बकवास बंद कर तुझी. मला काय फरक पडणार नाही माझ्या मुलीबद्दल? रायना आकाशकडे पाहत म्हणाली, पहा आकाश, आपला घटस्फोट आधीच झाला आहे आणि कायराची कस्टडी आई म्हणून माझ्याकडे आहे. तू कितीही केस केलीस तरीही ती माझ्याकडून काढून घेऊ शकत नाहीस. मला माझ्या मुलीबद्दल कोणाला काय सांगायचं, तिची काळजी कशी घ्यायची हे सगळं माझ्यावर सोड. मी तुला आधीच कित्येकदा सांगितलं आहे की कायराशी भेटण्याची तुला गरज नाही आणि ती तुझ्या आसपास असण्याचीही गरज नाही. आकाश काही बोलणार होता, पण तेवढ्यात त्याचं लक्ष दरवाजाजवळ उभी असलेल्या एका लहानशा मुलीकडे जातं, जी नुकतीच खोलीतून बाहेर आली होती. ती कायरा होती. कायराला पाहताच आकाशचं हृदय हळवं होतं. रायनाही कायराकडे बघते, जी घाबरून उभी होती. आकाश कायराकडे जाण्यासाठी पुढे होतो, पण रायना त्याचा हात पकडते. मात्र आकाश तिला हात झटकतो आणि कायराला जवळ घेतो. कायरा, माझं बाळ, तू ठीक आहेस ना बेटा? कायराला हे सगळं विचित्र वाटतं. ती आकाशपासून लांब होते आणि रायनाच्या जवळ जाऊन चिपकते. असं वाटत होतं की तिला आकाशपासून भीती वाटत आहे. हे पाहून रायनाच्या चेहऱ्यावर एक हलकीशी शैतानी स्मितरेषा उमटते. आकाशला खूप वाईट वाटतं. स्वतःचीच मुलगी त्याला घाबरते हे त्याच्यासाठी असह्य होतं. यानंतर पुढे काय झालं ते पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्हाला कथा कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. जास्तीत जास्त लाईक, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.